नमन करूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया साज कोकणचा करूया देवरंगणी नाचूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया देवरंगणी नाचूया साज कोकणचा करूया देवरंगणी नाचूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया टाळ मृदुंगाच्या तालावरती नमन करूया
रक्षणासाठी आला दिला मातेचा पोटी आला दिला मातेचा पोटी आला दिला मातेचा पोटी खेळ शिकून लाटी काठी लागला हैवानांच्या पाठी हैवानांच्या पाठी लागला हैवानांच्या पाठी जगदंबे दया जीवमाला जगदंबे दया जीवमाला दिली तलवार नवा कृपेने शिवबाजल करा शिवनेर किल्ल्यावर नवा कृपेने शिवबाजल करा शिवनेर किल्ल्यावर तुमच्या समोर सादर आहोत एक भक्तिमय आणि पौराणिक गण एक भक्तिमय आणि पौराणिक गण रावणाचे गर्वहरण रावणाचे गर्वहरण रावणाचे गर्वहरण ऋषी मुनी ईश्वरा तेही ब्राह्मण कुळातील असं असल्यामुळे 4 वेद 6 परिषद याचं संपूर्ण ज्ञान मला झालं. एकाच वेळी 10 पंडितांची बरोबरी करण्याचं सामर्थ्य माझ्यात असल्यामुळे साक्षात भगवान शंकराने माझं नामकरण दशानन राम म्हणून केलं. दररोज 1000 कमाल पुष्प अर्पण करून ब्रह्मा देवांची तपश्चर्या करत असताना
यज्ञमध्ये विघ्न येतात. क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा शीर कापून यज्ञामध्ये आहुती दिली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्व प्रदान करून घेतलं. लंका नरेश, लंकाधिपती माझी माता कैकशी ती दानकुळातील, परंतु असं असताना सुद्धा माझ्या मातेनं लहानपणापासून मला भक्तीचं बाळ करून पाहिजे आणि त्यामुळे कुबेरालाही लाज येईल अशी ही माझी स्वर्णलंका असताना सुद्धा ज्याच्याकडे पाहून कोणालाही हेवा वाटेल असं असताना सुद्धा मी दशानन रावण भगवान शंकराचा एकनिष्ठ शिवभक्त असल्याचा या त्रिभुवनामध्ये डंका आहे. नारायण नारायण नमो आदिगण हासोहं गजानन नमो आदिगण हासोहं गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हासोहं गजानन नमो आदिगण हासोहं गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हासोहं गजानन नमो आदिगण हासोहं गजानन देव सारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण 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 तीन ताल सप्त पाताळ यामध्ये गमन करणारा पितामह ब्रह्मदेवाचा पुत्र नारद म्हणतात मला. स्वर्ग पाताळ सृष्टी फिरलो पण अद्याप कलित साधन सापडलंच नाही. नारायण नारायण प्रणाम लंकाधिपती. कल्याण वस्तू देवर्षी, कल्याण वस्तू. कसं काय बरं येणं केलं या माझ्या स्वर्णलंकेमध्ये. नारायण लंकाधिपती आपल्यासारख्या शूरवीराचा सामना करणारे सामर्थ्य या विश्वामध्ये कोणाकडेच नाही. पण काय देवर्षी. नारायण तुमच्यासारख्या पराक्रमी रावणाची माता नेहमी मातीच्या सुनिंगाची पूजा करते हे आपल्या प्रतिमेला शोभनीय नाही. नारायण नारायण महापराक्रमी बलशाली 33 कोटी देवांना सलोकीपणा करून सोडणारा
इंद्र देवाचे सिंहासन एक हाती काबीज करणारा असा महासामर्थ्यशाली पुत्र असताना माझी माता तेही मातीच्या शिवलिंगाची पूजा करते नाही देवर्षी हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही नारायण देवर्षी मग यावर उपाय तुम्हीच सुचवावा नारायण लंकाधिपती आपण तर साक्षात महादेवाचे परमभक्त आहात त्यामुळे तुमच्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असलेलं शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करावी नारायण वा देवर्षी वा ही कल्पना तर मला सुचलेलीच नाही माझ्या मातेच्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग आहे. वा देवर्षी माझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तिचा पुत्र दशानन रावण भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग असो किंवा साक्षात कैलास नारायण नारायण हा दशानन रावण भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेला शिवलिंग घेऊन या लंकेमध्ये येईल आणि त्याची प्रतिष्ठापना करेल. देवर्षी या कार्यासाठी मातेच्या आशीर्वादाला मी जाणार आहे. आपण आपलं भ्रमण असंच चालू ठेवा देवर्षी. नारायण नारायण पुराण काळापासून चांगली परंपराच आहे. देव आणि दैत्य यांच्यावर कधी संपणारच नाही. पाहूया पुढे लंकाधीश रावण आपल्या मातेच्या पूजेसाठी साक्षात महादेवाचं आंतरिक असे शिवलिंग आणून मातेची भक्ती सफल करतो की नाही ते. नारायण नारायण ध्यावे मुखान वेड्या हरिनाम ध्यावे मुखान वेड्या हरिनाम नारायण 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 तुमच्या चरणी तुमच्या पुत्राचा साष्टांग प्रणाम. आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. माते या मातीपासून काय बरं बनवत आहेस तू? पुत्रा, या मातीपासून मी पूजेसाठी शिवलिंग बनवित आहे. काय? नाही माते नाही. महापराक्रमी बलशाली सर्व 33 कोटी देव बंदिस्त करून त्याच्यावर अधिराज्य गाजवणारा हा महापराक्रमी पुत्र असताना माते तू या मातीच्या शिवलिंगाची पूजा करतेस. नाही माते,
हे माझ्या प्रतिमेला शोभनीय नाही माते. मग मी काय करायला हवे? माते, तुझ्या पूजेसाठी भगवान शंकरांचं आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग मी या लंकेमध्ये घेऊन येईन असं मी तुला वचन देतो. माते, आशीर्वाद आहे पुत्रा, आशीर्वाद आहे. पण पुत्रा, भगवान शिवशंकर फारच उग्र आणि तापड स्वभावाचे आहेत. भगवान शंकर सांब सदाशिव भोलेनाथ. माते, भगवान शंकर किती उग्र आणि तापट स्वभावाचे असले तरी हा त्यांचा प्रिय भक्त कठोर तपश्चर्या करून माते तुझा हा पुत्र दशानन रावण आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग या लंकेमध्ये घेऊन येईल असं तुला मी वचन देतो. माते, आशीर्वाद द्यावा. माते, आशीर्वाद आहे पुत्रा. येतो. माते, हे प्रभू, हे सांब सदाशिव भोलेनाथ, माझी भक्ती पाहून आपण मला प्रसन्न झाला. माझं जीवन धन्य झालं. प्रभू, माझं जीवन धन्य झालं. तूच माझा भक्त, तुझ्या मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला हे शिवलिंग तुला देत आहे. त्याचा तू स्वीकार कर. महादेवांचा जय जयकार असो. महादेवांचा जय जयकार असो. पण एक मात्र लक्षात ठेव, हे शिवलिंग लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही खाली नेऊ नकोस, नाहीतर त्या ठिकाणी स्थान मोक्ष होतील. नाही प्रभू, असं कुठलंही अघटित कृत्य माझ्या हातून घडणार नाही. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. महादेवांचा जय जयकार. शिवलिंग भगवान शंकरा आंतरिक्ष असते. देव हो, या रावणाची कूटनीती अजूनही तुम्हाला कळलेली नाही. कारण साम दाम दंड भेद सर्व काही कोण पहिला हा दशानन रावण. या आंतरिक शक्ती असलेल्या शिवलिंगाच्या बळावर या त्रिभुवनामध्ये या दशानन रावणाचा कोणतीही दैवी शक्ती सामना करू शकत नाही. या त्रिभुवनाचा अधिपती होणार आहे हा दशानन रावण. हे शिवलिंग लंकेमध्ये मातीची इच्छा पूर्ण करण्यासाठी घेऊन निघालाय हा दशानन रावण. नारायण नारायण लागला चंदमाद लागला लागला चंदमाद लागला तुझ्या नामाचा
तुझ्या रूपाचा तुझ्या दर्शनात ध्यास लागला हे काय चक्क महादेवाचं शिवलिंग रावणाच्या हाती अनर्थ फार मोठा अनर्थ नारायण 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 काय पुस्तक आहे तू? जे काय नारायण अरे रावणा देवर्षी म्हणून थेट नारद एवढा मान बरा नव्हे गर्वाचं घर नेहमी खाली असत नारायण नारायण गर्वाचं खेळ म्हणे मात अरे मात तर असणारच कारण मीच आहे तो दशानन माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस हे बघ मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांचा आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग देऊन मी लंकेमध्ये नारायण अरे रावणा हे शिवलिंग तुला सूर्यास्त होण्याआधी लंकेत घेऊन जावं लागेल नाहीतर फार मोठा अनर्थकडे नारायण नारदा माझ्या शक्तीची प्रचिती अजूनही तुला आलेली नाही रावण आहे मी माझ्या दैवी शक्ती पुढे कोणीही आणि कोणतेही दैवत माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू शकत नाही तेव्हा नारदा तू माझ्या मार्गामध्ये विघ्न आणू नकोस हे बघ दिखालोच मी माझा रावणाला तर फारच गर्व झालेला दिसतोय त्याचे गर्वहरण करण्याची हीच एक संधी आहे चला आपण ही गोष्ट सर्व देवांना सांगूया नारायण विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा
नारायण नारायण छंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठलाचा मला लागला पंढरीचा आम्हानी लागला तुझ्यासाठी शंकराचा देह दिला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा आम्हानी लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला विठ्ठला माय बाप विठ्ठला नारायण 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 आलो आलो अमरावतीवर पण इथं कसं शांत आणि शांत पृथ्वीलोकी काय चाललंय याची बातमी कदाचित देवेंद्र नसावी नारायण देव हो या ब्रह्मपुत्र नारदाचा कोटी कोटी प्रणाम या नारदमुनी या आपल्या या इंद्र दरबारी या देवांच्या सभेत आपलं स्वागत आहे. नारायण नारदमुनी आपण आहात म्हणजे तुमच्या अमृतमंतून आज सर्व देवांना बातमी काढे मिळणार नारायण देव हो आपल्या काहीच बरं कल्पना नाही का नाही नारदमुनी. त्या रावणानं महादेवाचं शिवलिंग हस्तगत करून लंकेकडे प्रयाण केलं आहे जर हे शिवलिंग लंकेत पोहोचलं तर फार मोठा अनर्थ घडेल. नाही नाही नारदमुनी हा महादेवाचा घोर अनर्थ घडवून केला आहे. देव हो जर का महादेवाचे शिवलिंग त्या रावणाने हस्तगत केलं तर या संपूर्ण सृष्टीला या संपूर्ण चराचराला आणि हो आम्हा सर्व देवाने घातक ठरेल. देवश्री नारदमुनी रावणाने यापूर्वी भोलेनाथांचे शिवलिंग हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता
परंतु परंतु तुमच्या युक्तीमुळे रावणाने मागे वळून पाहिले आणि तिथे भद्रकाळाची स्थापना झाली आणि या विश्वावर आलेल्या संकटाचं अशा प्रकारे निवारण झालेलं आहे. नारायण देवर्षी नारद मुनी यावर मार्ग नारायण नारायण यावर मार्ग देणारे फक्त एकच दैवत आहे आणि ते बोलते ते म्हणजे विघ्नविनाशक गणपती गजानन. त्यांची तुम्ही आराधना करा, तेच यावर काहीतरी मार्ग काढू शकतील. ठीक आहे नारद मुनी. नारायण देव हो, तर आपण गणेशाची आराधना करूया. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. नाम स्मरा रे भक्ती करा रे भजन करा श्री गणेशाचे. देव हो, का बरं माझी आराधना करत आहात? बाळ गणेशा, लंकेचा राजा रावणाने कैलासपती महादेवांची घोर तपश्चर्या केली आणि महादेव त्याला प्रसन्न झाले आणि आता साक्षात महादेवाची शिवलिंग घेऊन आता लंकेत जात आहे. यावर काहीतरी मार्ग काढा. देव हो, तुम्ही मला चिंता करू नका. त्यावर मार्ग म्हणजे मी स्वतः पार्वती पुत्र गणेश गुराख्याचं रूप घेऊन त्या जंगलामध्ये रावणाची वाट अडवून ते शिवलिंग भूतलावर ठेवून त्याचं गर्वहरण करेन. ही एकमेव संधी आपल्यासाठी आहे. देव हो, तुम्ही मुळीच चिंता करू नका. तथास्तु तथास्तु तथास्तु. दशानन रावण ज्याच्या आवाजाने या पवित्र धरणीला, या पवित्र धरणीचाही थरकाप उडतो. प्रत्यक्षात वायू देवाला सुद्धा त्याची दिशा बदलावी लागते. ज्याच्या आवाजाने पक्षाचा किलबिलाटी थांबतो. देव सर्व 33 कोटी जे बंदिस्त करून त्या लंकेमध्ये त्यांच्यावर अधिराज्य करत होतो, तो हा दशानन रावण. माझं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी हे भगवान शंकरांचं आंतरिक शास्त्र
मी लंकेमध्ये जाणार आहे. तत्पूर्वी नारदाने सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग सूर्यास्त होण्यापूर्वी मला लंकेमध्ये न्यावं लागेल आणि ते अशक्य नाही या दशानन रावणासाठी. तेव्हा निघालोच. काय नाही पण मला तर सूर्यास्त होत असल्याचा भास होतो. नाही अंधार का बरं अंधार वाटतो. नाही हे षडयंत्र तर नाही ना. कारण स्वयं संध्या सर्व काही पश्चिम समुद्रात उरकून दररोज नित्य नेमाने भगवान शंकरांची आराधना करणे हा माझा दिनक्रम आहे. त्यामुळे सर्व देव त्यामध्ये कूटनीती आखून माझ्या या कार्यामध्ये विघ्न आणू शकतात. पण सूर्यास्त का बरं मला असं वाटत आहे की सूर्यास्त होत आहे. आणि जर सूर्यास्त झाला तर हे शिवलिंग ठेवून मला माझी दिनचर्या उरकावी लागेल. नाही पण मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. काय बरं करावं या घोर अरण्यामध्ये. कोण बरं माझी मदत करू शकत. या काय करावं बरं. नाही कुणाची बरं मदत घ्यावी. हा कोण असेल बरं. कोण आहेस तू. गुराखी या घोर अरण्यामध्ये काही षडयंत्र तर नसेल ना. पण माझा नाईलाज आहे. कारण मला तर लघुशंका होत असल्याचा भास होतोय. आणि हे शिवलिंग हे पवित्र शिवलिंग कुणाच्या हातात द्यावं. हे गुराख्या बोला महाराज. माझी मदत करशील का. आणि ती कोणती. हे बघ हे पवित्र शिवलिंग थोड्या क्षणासाठी तुझ्या हातामध्ये घट्ट पकडून ठेव. ठीक आहे महाराज. महाराज हे शिवलिंग फार जड आहे. हो असणार. कारण आंतरिक शक्ती असलेलं शिवलिंग आहे ते. महाराज तुम्हाला तीन आका मारे म्हणता आला नाही तर हे शिवलिंग जमिनीवर ठेवेल. गुराख्या असा घोर अनर्थ करू नकोस. काहीही झालं तरी हे शिवलिंग ह्या भूतलावर ठेवू नकोस. नाहीतर फार मोठा अनर्थ घडेल. हे बघ मी माझी दिनचर्या उरकून क्षणार्धात परत येतो. तोपर्यंत हे हातामध्ये घट्ट पकडून ठेव. हे बघ मी क्षणार्धात परत येतो. निघाला तुम्ही. मी गुराखी नसून पार्वती पुत्र गजानन आहे. हो हीच संधी आहे रावणाचे गर्वहरण करण्यासाठी. हे शिवलिंग भूतलावर ठेवलं पाहिजे. परंतु देवांना सांगितल्याप्रमाणे हे शिवलिंग जमिनीवर ठेवतो. परंतु रावणाला 3 हाका मारतो. महाराज महाराज हो महाराज. हे शिवलिंग भूतलावर ठेवतो.
यथोचित त्या गुराख्याकडे शिवलिंग देऊन माझी स्नानविधी आटपून भगवान शंकरांची आराधना करून हा त्यांचा शिवभक्त शिवलिंग घेऊन लंकेमध्ये जाणार आहे. त्यामुळे गुराख्या, ए गुराख्या, गुराख्या, अरे गुराख्या, कुठं आहेस तू? अरे दे ते शिवलिंग माझ्या हातामध्ये. गुराख्या, म्हणजे काने डाव साधला. 33 कोटी दैवाने या दशानने रावणाविरुद्ध कूटनीती आखून शिवलिंग भूतलावर ठेवलं. नाही, परंतु काही झालं तरी बलशाली महापराक्रमी ज्याच्या शक्ती पुढे काहीही अशक्य नाही हे शिवलिंग मुलासकट उठून लंकेमध्ये घेऊन जाईल. तोच हा दशानन काही झालं तरी हजार हत्तीचं बळ असणारा हा दशानन रावण माझ्या 10 तोंडांची सर्व शक्ती पणाला लावून हे शिवलिंग लंकेमध्ये नेणार म्हणजे नेणारच.
भगवान शंकरांची भक्ती करू शिवलिंग नक्की मध्ये घेऊन चालला होता माते. त्या दुष्ट देवाने या तुझ्या पुत्राचं गर्वहरण केले माते, गर्वहरण केले माते. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही माते. माते मला माफ कर माते, माते मला माफ कर. माझं गर्वहरण केलं माते, माते माझं गर्वहरण. हॅलो अच्छा ताईने रावण सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. गजाननाला आरती वाळू चला, गजाननाला आरती वाळू
मज संसारा त्यागी शक्ती मज संसारा त्यागी शक्ती मज संसारा त्यागी शक्ती बाहू करणारा दुर्वागंधा पुष्पमाळा बाहू करणारा दुर्वागंधा पुष्पमाळा देव गणपती नाथ तरंगणी आला देव गणपती